काल आपण बघितलं की जगत मिथ्यत्वाचा निश्चय अत्यंत बळकट व्हावा, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आधी मिथ्या कळो आले, मग विचारे सुदृढ केले, मग भयते उडाले अकस्मात. आधी मिथ्यत्व मला कळून आलं पाहिजे आणि मग कळून आल्यानंतर त्याला सुदृढ केले पाहिजे. कशाने? विचारांनी सुदृढ केलं पाहिजे. आणि विचारांनी ज्यावेळेला सुदृढ मिथ्यत्व होतं, अंतःकरणात ते रुजतं, त्यावेळेला मग ते भय अकस्मात निघून जातं. आणि हा सगळा जो खटाटोप आहे, हा सगळा खटाटोप या वैतथ्य प्रकरणामध्ये आपण करतो आहे. म्हणून मांडणी आहे या प्रकरणाचीच की जागृती तर सत्य आहे, आम्हाला सत्य वाटते जागृती, आणि स्वप्न आम्हाला मिथ्या वाटतंय. मग हा जो विकल्प आमच्यामध्ये तयार झालेला आहे की जागृती सत्य आणि स्वप्न मिथ्या, हा विकल्प कोणी तयार केला? जागृती सत्य का वाटते? स्वप्नातील पदार्थ आणि जागृतीमधले पदार्थ हे दोन्ही अचेतन जड आहेत, मान्य की नाही? त्यांच्यात दिसण्याचं सामर्थ्य नाही, परंतु तरी सुद्धा ते आम्हाला दिसतात आणि दिसून खरं वाटतात, सत्य वाटतात. मग हा विकल्प कोणी तयार केला? तर विकल्प तयार करणारी अघटित घटना पटियेसी अशी माया आहे. अशी माया आहे, तीच तयार करते. म्हणून आम्हाला माया मानावी लागते. आत्मा आकर्ता आहे, तो साक्षी आहे. म्हणून हे सगळं जे घडतं, हे घडणारं मायेमुळे घडतं. मायेचे अस्तित्व आम्ही मान्य केली पाहिजे. म्हणून माया ही आत्मा आणि अचेतन जड याला साधणारा एक दुवा आहे, असं काल आपल्याला आजच्या प्रवचनामध्ये सांगण्यात आलं. माया ही आम्हाला भुलवते आणि मायाच आम्हाला वाट दाखवते. आत्माराम मध्ये फार सुंदर सांगितलेले आहे की मायाच आम्हाला भुलवते, मायाच आम्हाला वाट पण दाखवते ह्या सगळ्यातून निघण्याची. म्हणून मग तत्वमसी, सोहम हे जे आहे हे माईक साधन आहे नक्की, परंतु माईक साधन वापरून आम्ही या मायेला पार करू शकतो आणि द्वैताचा निराश करू शकतो. ईश्वराचा संकल्प हे अनंत कोटी ब्रह्मांड तयार करतात, असा विचार जर आम्ही केला तर जगात मला आसक्ती ठेवायची नाही हे पक्क आहे. पण देहोहम मतिरुज्यताम, देहबुद्धीचा समूळ त्याग आम्हाला करायचा आहे. म्हणजे समूळ त्याग जर करायचा असेल तर शरीर ही, देहबुद्धीचा जर त्याग करायचा असेल तर शरीर ही उपाधी आहे. उपाधी म्हणजे जिच्या वाचून आमचं अडत नाही ती उपाधी. म्हणजे शरीर गेलं तरी आत्मा आहे आणि तो मी आहे, हा आमचा दृढ निश्चय हवा. आत्मा देहापूर्वी आणि देहानंतर, देह असताना पण आहे, म्हणून तो सत्य आहे. सत्याची परिभाषा केव्हाही अशा पद्धतीने जर आम्ही समजावून घेतली तर सत्याची, सत्य काय आहे? आत्मा सत्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळं जे काही आहे ते मिथ्या आहे. हा जो जगत मिथ्याचा निश्चय बळकट होण्यासाठी अशा पद्धतीने हा विचार, सत्याचा विचार आम्ही आधी बळकट करावा. म्हणून ज्याला प्राग भाव नाही, प्रध्वंसा भाव नाही, जो अनादी अनंत आहे, हे एकदा आम्ही समजून घेतले की देहादी जगत कल्पित आहे, अध्यात्मिक आहे, हे लक्षात येतं. आम्ही कल्पनेला सत्यत्व दिलंय आणि आसक्तीमध्ये अडकलेलो आहोत. कल्पना काल सुंदर केली सुनील काकांनी, जावा जावांचा भेद मत्सर. मग हा जावा जावा केव्हा जावा? जो मुळातच जावा आहे त्याला आम्ही कशाला गावा? असं काल सुनील काकांनी सुंदर वक्तव्य केलं. मग आत्मा केव्हा यावा? जे जाणार आहेत त्याला जावाच म्हणतात. म्हणून ईश्वराच्या योजनेला आम्ही सादर व्हावं. मी नगण्य घटक आहे, निमित्त मात्र आहे, हे कसं जाणायचं? तर थोडस मागे भूतकाळाकडे जर बघितलं तर लक्षात येतं की आजोबांचं नाव आम्हाला माहित नाही, पणजोबांचं नाव माहित नाही, म्हणजे ते त्यावेळेचे निमित्त मात्र होते की नाही? मग त्यांचं ते निमित्त मात्र अस्तित्व आम्ही लक्षात घ्यायचं आणि मी सुद्धा निमित्त मात्र आहे.
हे जाणायचं. छान छोटीशी युक्ती अशी काल सुनील काकांनी आपल्याला ही सांगितली. एवढ्या एका विचारांवरून जरी मी निमित्त मात्र आहे असं कळलं तरी सुद्धा आमचं सुख दुःख सगळं संपतं आणि मी ब्रह्म हे कळतं. आणि अशा माझं शरीर हे माईक आहे हे मानलं तर सत्य पण निघून जातं. मग शरीर मिथ्या आहे असं ठरलं पाहिजे, म्हणजेच मग आसक्ती जाईल. असंग पुरुषा ही मूळ गोष्ट आहे. आणि या असंग पुरुषाचा जाणण्यासाठी असंग शस्त्रेनं दृढेनं छित्वा, असंग पुरुषाचा अनुभव घेण्यासाठी असंग शस्त्राने छाटून टाकणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी देहबुद्धीचा रेटा जावा, आत्मबुद्धीचे जाग यावा, ईश्वर योजनेला सादर व्हावा जीव भाव सदैव. आणि असं आम्ही सदैव हा जीव भाव तत्पर असावा. कशासाठी? ईश्वर योजनेसाठी, ईश्वर शरणागतीसाठी. आणि देहबुद्धीचा त्याने निश्चितच जाग येईल. यासाठी या मायेचं अस्तित्व कसं आहे, तिचं काय कर्तृत्व आहे आणि मी कसं ते छाटून टाकलं पाहिजे अधिकारवाणीमधून सुनील काकांच्या. रामकृष्ण हरी. आपण लावले नाही आज, उद्या करू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे. आम्ही सदा इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर. भोगो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी. दो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना स्पर्श करतो आणि वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार
एवढ्या थंडीतही पठणाची वेळ नाही चुकली. प्रकृती खराब असली आणि घरात पाहुणे जरी आले असले तरीही पठणाचा नित्यक्रम कधी चुकू देत नाहीत. त्या नीलाताईंना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो. आमच्याकडे कडाक्याची थंडी आहे, तुमच्याकडे पण असणार. फार काही फरक असण्याची शक्यता नाही. आणि अशा वेळीही तुम्ही सकाळी जॉईन होता. तुमची जी ओढ आहे अभ्यासाप्रतीच्या, त्या ओढीला मी प्रणाम करतो. आज कारिकांचा अभ्यास करतो सुरू केलाय. त्या अभ्यासाचं थोडस मर्म या ठिकाणी व्यक्त करतो कारिकांच्या माध्यमातून. 11 नंबरची कारिका आहे की दोन्ही पदार्थ मिथ्या आहेत. ह्याचा निर्णय झालाय 10 पर्यंत आपला. त्या निर्णयाचं उत्तर आहे उभयोरपि वैतथ्यम. दोन्ही मध्ये काय आहे? तथ्य नाही. उभयोरपि वैतथ्यम. जागृती ही वितथ आहे, स्वप्न सुद्धा वितथ आहे. त्यामध्ये आम्हाला अनुभव येतो अशी जागृती जर वितथ असेल आणि असं स्वप्न जर वितथ असेल तर सुषुप्ती वितथ आलीच. उभयोरपि वैतथ्यम भेदानाम हानयोर यदि. हान बदलत आहे. जागृती बाह्य पदार्थांच्या संदर्भात आहे आणि स्वप्न शरीरांतर्गत आहे, म्हणजे अंतस्थ आहे. जागृतीचं स्थान वेगळं झालं आणि स्वप्नाचं स्थान वेगळं झालं. 11 नंबरची कारिका सुरू करतोय. कैतान बुद्धते भेदान ओवै तेशान विकल्पकः विकल्पकः. या दोघांचा भेद कोण करतो? आता याचं दुसरं भेदाचं वर्णन की जे स्वप्नात दिसलं ते जागृतीत नसतं आणि जे जागृतीत आपण पाहतो तेच स्वप्नात दिसेल असा भरोसा नाही. पण हे दोनही मिथ्या आहे असं म्हटलं तर सत्य कोण? त्याचा छडा लावणं गरजेचं आहे आणि तो परिहार स्वरूपात 12व्या कारिकेमध्ये काका सांगतात. आत्माच याचा अधिष्ठान आहे. मग आत्मा अधिष्ठान आहे असं म्हटल्यानंतर जागृती ही मिथ्या ठरते आणि स्वप्नही मिथ्या ठरतं हे आम्हाला कळलं. पण ही जागृती निर्माण कोणी केली? स्वप्न निर्माण कोणी केलं? आत्म्याने केलं म्हणावं तर आत्मा करता होईल. जागृती आणि स्वप्न स्वयंनिर्मित आहे असं म्हटलं तर स्वयंनिर्मित असू शकत नाही, कारण ते अचेतन जड आहे. म्हणजे आत्मा निर्माता नाही आणि जागृती आणि स्वप्न स्वयंनिर्मित नाही. मग ते भासमान आहे आणि भासमानत्व कोणी तयार केलं? हा मुद्दा आहे. त्याचं उत्तर आहे मायेनी तयार केलं. त्या कल्पित भेदांना आपण स्वतःच जाणतो. कल्पयत त्यात्मनात्माना
महात्मा देवः स्वमायया. आपण देव शब्दाची व्युत्पत्ती पाहिली, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा पाहिलं, द्योतनातीची देवा. आता विषय आहे हे माया तयार कर, आणि माया कल्पनेतून तयार कर. उदाहरण देऊ. मंदांधकारामध्ये ठाणू दिसतो आणि भूत आहे असं वाटतं. आता भूताची कल्पना आम्हीच तयार केली. भूताची कल्पना आम्हीच तयार केली आणि मग आम्हाला तो भासायला लागला. सायंकाळी शेतातून जात असताना दोरी पडलेली असते वाटेमध्ये, आणि आम्हाला वाटतं की दोन्ही बाजूनी झुडप आहे आणि मधल्या वाटेवर दोरी आहे. याचा अर्थ साप असू शकतो. साप असू शकतो म्हटलं की सापच वाटतो. कल्पनेला सत्यत्व देणं हे मायेचं कर्तृत्व आहे. कल्पनेला सत्यत्व देणं हे मायेचं कर्तृत्व आहे. कल्पना केली रे केली की मायेने ते पकडलंच म्हणून समजायचं. खिशात पैसे घेऊन गेलो, कोणी चोरणार तर नाही ना, कोणी आपल्याला लुटणार तर नाही ना, हे नुसतं वाटायला लागत नाही, तर मग येणारा माणूस लुटायलाच आला असं वाटतं. उशिरा जॉईन होणाऱ्यांना हे समजणार नाही, कारण आता हे सगळं बेस समजवलेलं आहे. आत्ता जी लोक जॉईन झाली, मग त्यांना मांडोक्य कठीण वाटलं तर मी जबाबदार नाही. त्यांना त्यांचंच देर से आना कुछ ना समजना. त्यांची शिक्षा त्यांना परमेश्वरांनी दिलेली आहे, लक्षात ठेवा. उशिरा येणारे वक्तव्य झाल्यावर येतो म्हणतात, पठण झाल्यावर येतो म्हणतात. टप्पे आहेत. लेट कमर इज ऑलवेज पेनलाइज बाय गॉड. परमेश्वर त्यांची त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, त्याचं त्यांना आकलन होत नाही. मला दिसता इथे लेट कमर आलेले. दोरीवर दिसणारा साप हा आमच्या कल्पनेतून तयार झालेला आहे, आणि मग आम्हाला तो घोणस आहे, घामण आहे, असल्या प्रकारचे दिसायला लागतात, आणि ते भय तयार होतो, अंगावर रोमांच येतो, तोंडाला फेस येतो. झाडावर भूत दिसल्यानंतर त्यांनी हातपाय पसरलेले आहे असं दिसल्यावर फेस येणार नाही का? साप खरोखर आहे आणि वेडा वाकडा आहे हे पाहिल्यावर फेस येणार नाही का? आणि हे सगळं आत्मा करत नाही, जड जागृती स्वप्नही करत नाही, हे माया करते. तर एव बुध्यते भेदान किती वेदांत निश्चय. हा काय सुंदर वाक्य आहे. हायलाइट करून घेतोय. तर एव बुद्धते भेदान, तुम्हाला समजावून सांगताना हे आणखी क्लिअर झालं माझं. कल्पनेनी सगळं माया कल्पना निर्माण करते, आणि त्या निर्माण केलेल्या कल्पनेला सत्यत्व देते, आणि सत्यत्व दिलं की बस त्यांनी आकार घेतला म्हणून समजायचं.
काम एष क्रोध एष. काम हाच क्रोध आहे. रजोगुण आतमध्ये फुत्कारला. काय शब्द आहे, चांगला शब्द आहे. रजोगुण आतमध्ये फुत्कारला. रजोगुण आतमध्ये प्रस्फुटित झाला, पेटला, वाढला, की माझ्या कामनेला कैची लागते. आणि कामनेला कैची लागली की क्रोधाचा प्रारंभ होतो. आता तिथे कामना राहत नाही, तिथे क्रोध राहतो. पण सूक्ष्मामध्ये ती अतृप्त कामना आहे, ज्याच्यामुळे क्रोध आला. आता ह्या क्रोधाचा आविष्कार कितीही मोठा असू शकतो, ताट फेकून देण्यापर्यंत, मारण्यापर्यंत. पण या सगळ्या घडलेल्या घटना ज्या आहेत, क्रोधातून निर्माण झालेल्या मारामाऱ्या घटना, या सगळ्या कल्पना विलास नाही का? या सगळ्याच्या सगळ्या कल्पना विलास आहे. मला क्रोध आला ही माझ्या कल्पना विलासामधून झालेला आहे, हे जर लक्षात आधी आलं तर क्रोध येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कल्पना विलास कसा फुलतो आहे हे जर लक्षात आलं, त्यांचं जे वर्णन आहे महाशनो महापापमा, इथपर्यंत त्यांना बोकाळू देत नाही. बोकाळणे शब्द सुद्धा छान आहे, इकडे वराडचा शब्द आहे. इति वेदांत निश्चय स एव बुध्यते भेदान. हा जो ज्ञानरूप आत्मा आहे, हा मायेमुळे, माया कशी आहे, तो आश्रय आहे, पाहिलंय आपण. ती ब्रह्माच्या आश्रयाने राहते. आणि ती आश्रयाने राहिली की ती आपली आपणच कल्पना करायला. आत्मा सच्चिदानंद घन आहे. असा सच्चिदानंद घन आत्मा स्वयंप्रकाश असून तो एकमेव असताना सुद्धा या मायेच्या आधाराने स्वतःच मन झाला आणि नाना नामरूपात्मक जग निर्माण करायला लागला. या जगामध्ये सत्यत्व दृष्टी निर्माण झाल्यामुळे कामना निर्माण झाली आणि कामनेला छेद गेल्यामुळे क्रोध निर्माण झाला. आता त्याला सगळं जग खरं वाटत. आपला व्यवहार खरा आहे, म्हणजे जागृती खरी आहे, त्याच्यामध्ये आपण जातो आणि मग आम्ही मायेचे गुलाम होतो. मायेचा गुलाम. प्रत्येक गोष्ट कल्पित आहे. कल्पित गोष्ट माईक आहे आणि माईक गोष्ट सत्य वाटणे, हे ज्याला असं भासलं तो गुलाम आहे. हा ईश्वरच माया धारण करतो. पंचभौतिक
आणि त्रिगुणात्मक. आणि त्या मायेतून जगत निर्माण होतं आणि त्या जगताला सत्यत्व जीव देतो. कारण जीवाच्या अंतःकरणात निर्माण झालेला संशय, कोणता संशय? हे सत्य आहे याचा, याला विकल्प असं म्हणतात. जीवाने मी स्वरूप आहे असा संकल्प नाही केला, जग सत्य आहे असा विकल्प केला. आता जीवाने 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 नका ऐकू, मी स्वतः असं केलं म्हणा. म्हणजे आम्ही स्वतःला दुरुस्त करण्याची शक्यता आहे. तुम्ही केलं असं मला म्हणायचं नाहीये, मी केलं असं मला म्हणायचं. मला माझी वाटचाल केली पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड कसे निर्माण झाले, हा संशय आमच्या अंतःकरणावर तयार होतो, याला विकल्प असं म्हणतात. दोरीवर साप कसा निर्माण झाला हो? तुम्हा लोकांना, आज 108 लोक आहेत आता, सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी माईक कल्पना आहे, याच्यावर जीव कसा आरूढ होतो, यांनी आज रात्री पंचदशीचा प्रारंभ आहे. आज चित्रदीप आहे रात्री 9 वाजता, आणि चित्रदीपाची लिंक ग्रुपवर येणार आहे आणि श्रुती श्रुतीवर मी स्वतः टाकणार. श्रुती स्मृतीवर दुसऱ्याला टाकता येत नाही. तुम्ही बरोबर 9 वाजायला 5 मिनिटं कमी असताना जर जॉईन झालात, तर ही जी मायेची कल्पना आहे, यांनीच प्रारंभ आहे, लक्षात ठेवा. ते म्हणतात सगळं माईक आहे. चित्रदीप मध्ये सांगतात की सगळं माईक आहे. आणि त्याचं उदाहरण सुंदर दिलेलं आहे. थोडं माईकचं उदाहरण आता सांगूनच देतो तुम्हाला, चित्रदीप मधलं आज रात्रीचं. एका वीर्याच्या कणामधून अनंत प्रकार कसे निर्माण होतात, आणि अनंत प्रकार वैविध्यत्व, वैविध्य, विविधता, हे मायेचं लक्षण आहे. हा पेन आहे, हा प्लॅस्टिक पासून तयार झाला आहे. म्हणजे पातळ प्लॅस्टिकला पहिल्यांदा लिक्विडला साच्यामध्ये टाकलं आणि ते गोठवलं, त्याच्यातनं पेन तयार झालं. तर प्लॅस्टिक पासून प्लॅस्टिकच उद्भवलं ना. त्याच्यात काय विशेष आहे? पण मायेची विविधता समजावून सांगताना ते म्हणतात की एका वीर्य कणामधून, त्याला स्पर्म म्हणतात, हातपाय असलेला, डोळे असलेला, नाक असलेला, किडनीज आणि हार्ट असलेला विविध अवयव कसे तयार झाले, या प्लॅस्टिक पासून प्लॅस्टिक झालं हे समजू शकतो आपण. पिओ ना, थंड हो जाओ, थंड हो जाओ. एका प्लॅस्टिक पासून प्लॅस्टिक तयार झालं हे आपण समजू शकतो. पण एका लहानशा सूक्ष्म कणामधून, जो मायक्रोस्कोप मध्ये दिसतो, डोळा पण तयार होतो, नाक पण तयार होतं, हार्ट पण तयार होतं, किडनी पण तयार होते, फुफ्फुस पण तयार होतं. एका गोष्टीपासून विविध गोष्टी कशा तयार होतात, होऊ शकतात का? आणि जर झालेल्या वाटतात आहे, तर त्या कल्पित आहे हो. इतकं सुंदर मांडणी आहे पंचदशी चित्रदीपची, तुम्हाला काय सांगू.
असे आपल्या समोर चित्र तयार करतात आणि त्या चित्रातून जग मिथ्या आहे हे समजावून सांगतात पंचदशीकार. ते पण शंकराचार्यच होते बरं का, विद्यारण्य. ते पुढे शंकराचार्य झाले आहेत. म्हणून निर्गुण निराकार आत्म्यावर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होऊ शकतात एकाच स्पर्म मधून. बारीकशा जो मायक्रोस्कोप मध्ये दिसतो त्यामधून हातपाय, नाक, कान, डोळे, किडनी, हार्ट, फुफ्फुस इत्यादी अवयवांचा जीव तयार होऊ शकतो. एका वस्तूपासून दुसरी वस्तू. डोळे किती भिन्न प्रकार आहे की ते सगळं पाहू शकतात. पण पाहू शकणारे डोळे त्या वीर्याच्या कणापासून तयार झाले. त्याच कणापासून ऐकू शकणारा कान तयार झाला. कानाला पाहता येत नाही पण सुंदर ऐकता येतं. डोळ्याला ऐकता येत नाही पण छान बघता येतं. जिभेला ना बघता येत ना ऐकता येत पण रसास्वादन जिभेला जमतं, जे डोळ्यांना जमत नाही आणि कानांनाही जमत नाही. पण हे एकाच स्पर्म पासून तयार झाला ना. इतकी विविधता कशी तयार होईल हे मायेचं लक्षण आहे. माया ज्या वेळेला आपलं प्रसरण पावते तेव्हा ती एवढी विविधतेमध्ये जाते. आकुंचन पावते तेव्हा घेऊन जाते. मग ते मिथ्य आहे ना हो, खोट आहे ना हो. एका मेटल पासून मेटलचे वेगवेगळे आकार तयार करू शकतात पण तयार झालेले आकार मेटलचेच असतात. पण डोळा हा वेगळंच रसायन आहे, कान हा वेगळाच प्रकार आहे, जिव्हा ही वेगळीच प्रकार आहे. परत ती स्वाद घेते तर घेते, बोलू पण शकते. कर्मेंद्रिय पण आहे, ज्ञानेंद्रिय पण आहे. ते एका तेवढ्या सूक्ष्म कणापासून कसं तयार होतं. माया. आणि हे तयार झालेलं सगळं रसायन कल्पित आहे. म्हणून जागृती ही कल्पित आहे आणि स्वप्न ही कल्पित आहे. माझा देह कल्पित आहे. आता लवकर पटणार नाही म्हणून मिथ्या म्हणायचं. आचार्यांनी सुंदर मधला शब्द काढून लिहिलाय. नाही असं म्हणत नाही आणि आहे असं म्हणणं शक्य नाही. म्हणजे आहे असं वाटतं पण नसतं, त्याला मिथ्या असं म्हणतात. आणि ह्या मिथ्यत्वाचा भेद मायेमुळे आहे. आणि ही माया या जगतात भरलेली आहे, ती विविध रूपाने नटलेली आहे. नाक छान आहे दाखवण्यासाठी नथ घालावी लागते. कान दिसण्यासाठी भिगवाळी घालावी लागते. हात दिसण्यासाठी बांगड्या पाटल्या घालाव्या लागतात. तेव्हा हात दिसतात. आता या सगळ्या गोष्टींसाठी जर विशेषण निर्माण झाली आहे तर नाक, कान, डोळे याच्यावरून आत्मा समजायला काय हरकत आहे. नथेवरून जर नाक समजतं, भिकबाळीवरून जर कान दिसतो, बांगड्या पाटल्यांवरून जर हाताची कल्पना येते, तर नाक, कान, डोळ्यावरून आत्म्याची कल्पना करायला काय हरकत आहे. आणि आत्म्याची कल्पना करता करता नाक, कान, डोळे कल्पित आहे हे कळतं आणि आत्मा वास्तव आहे हे कळतं. मायेला ओळखलं. कुंभाराला मडकं तयार करण्यासाठी मातीचा आधार घ्यावा लागतो, तसं आत्म्याला म्हणजे ब्रह्माला जगत निर्माण करण्यासाठी मायेचा आधार घ्यावा लागतो.
आधार मायेचा घेतला तरी माया शोधूनही सापडत नाही, कारण ती कल्पना आहे. आत्म्याला माया धारण करावी लागते, काकांचं वाक्य आहे. आत्म्याला माया धारण करावी लागते, पण माया शोधूनही सापडत नाही. 12 नंबरच्या कारिकेमध्ये काका सांगतात आहे. टप्प्याटप्प्याने हळूहळू घेऊया, पण नीट समजून घ्या. याच्यातनं काय समजायचं? या जगतामधल्या वस्तू मिथ्या आहेत. ज्या वस्तूसाठी मी कामना केली ती वस्तूच मिथ्या आहे. लहान मुलगा हट्ट धरतो, माझ्या नातीची गंमत सांगतो. दुकानात गेलो आणि डॉल घेते म्हणली. मी म्हटलं घरी तर किती डॉल आहे. तर ती म्हणली लॉंग हेअर डॉल नाही आहे, लांब केसाची बाहुली नाही. बाहुल्या होत्या, पण विविधता बघा, लांब केसाची बाहुली. या विविधतेच्या जंजाळामध्ये आम्ही फसतो, आणि ही विविधता म्हणजे माया आहे, आणि ही विविधता खरी नाही हो, कल्पित आहे. फक्त लांब केसाची शब्द वापरल्यामुळे त्या बाहुलीचं महत्व बदलून गेलं, तिला महत्व आलं. पण आम्हाला जर ज्ञानाची अनुभूती झाली, किंवा ज्यांना ज्ञानाची अनुभूती होते ते त्याला क्षणभरही सत्य मानत नाही. आम्ही हसतो. फक्त त्या बाहुलीमध्ये काय होतं, केस लांब होते. या बाहुलीचं मिथ्यात्व विसरून गेले लॉंग हेअर्समुळे. तसं संतांना ज्ञानानुभूती झाली असते. तैसे जगत संता दाविता, क्षण न मानती वस्तुता. 67 नंबर. ब्रह्म देखती स्वभावता, ज्ञान डोळा. ते काय करतात, आपल्याला जशी बाहुलीतलं मिथ्यात्व कळतं, आणि मग तिचे लांब केस आहे म्हणून त्या बाहुलीकडे आपण आकर्षित नाही होत. लहान मुलं होतात. तसं संतांना जगत दाखवल्यानंतर संत क्षणभर सुद्धा त्या जगताला सत्य समजत नाही. क्षण न मानी ती वस्तुता, ब्रह्म देखती स्वभावता, ज्ञान डोळा. ज्ञानचक्षुनी ब्रह्मस्वरूप जाणून घेतात, आणि ते ब्रह्म मी आहे हा त्यांचा सहज भाव झाला असतो. आणि म्हणून क्षणभरही सत्यत्व देत नाही, म्हणून त्यांच्या आनंदाला नख लागत नाही. जागेपणी येणारं ज्ञान आणि स्वप्नात येणारा अनुभव हा फक्त आत्म्याचाच असतो, आणि तो आत्मा मी आहे. आणि पुन्हा कारिकेतलं वाक्य आहे, सएव बुध्यते वेदान इति वेदांत निश्चय. शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, इति वेदांत डिंडिमा. त्या स्तोत्राचं नाव आहे ब्रह्मज्ञानावली माला. चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. चैतन्य एकमेव आहे, पण त्या चैतन्याच्या ठिकाणी
द्वैताचा लेशही नाही. जर द्वैताचा लेशही नाही तर कामनेचा प्रश्नच कुठे उद्भवतो. लेश लेश शब्द कळतो कशाला म्हणतात. अल्पस सुद्धा नाही. उदाहरण देतो. कपामध्ये दूध घेतलं आणि ते दूध गार आहे म्हणून पुन्हा भांड्यात ओतलं गरम करण्यासाठी. कपातलं संपूर्ण दूध भांड्यात ओतल्यानंतर कपाला आतमध्ये लागलेला थोडासा दुधाचा भाग त्याला लेश असं म्हणतात. द्वैताचा लेश सुद्धा नाही हा निश्चय संतांचा असतो. कारण चैतन्य एकमेव आहे आणि ते मी आहे. तिथे द्वैत उद्भवतच नाही. आपल्याला वाटतं आपल्याला कळतं आपल्याला आठवतं पण ते सगळं आत्म्याच्या सत्तेवर असतं. जेव्हा आपल्याला कळत नाही किंवा आठवत नाही हे न कळणं आणि न आठवणं सुद्धा आत्म्याच्या सत्तेवरच आहे. कळणं आणि न कळणं, आठवणं आणि न आठवणं हे सर्व ज्याच्यामुळे होतं त्याला आत्मा म्हणतात. आता न कळण्याच्या स्थितीत हे आत्म्याच्या सत्तेवर आहे. मत्त स्मृती ज्ञान मपोहनंच सगळं आत्म्याच्या सत्तेवर आहे. ती माया आत्म्याच्या सत्तेवर कार्य करते आणि तिचा जर पाठपुरावा केला तर ती आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते. ती सांगते की हे माझं अधिष्ठान आहे. माया दाखवते अधिष्ठान. फक्त मायेचा पाठपुरावा करावा लागतो. मायेचा शोध घ्यावा लागतो. माया आहे हे जाणून मायेचा शोध घेतला की मायेचा निराश होतो आणि स्वरूपाचा वास्तविकतेचा अनुभव येतो. भास होतो नाही म्हणत, मायेचा निराश आहे. भासमान मायेचा निराश आहे. त्यातून स्वरूपाचा ध्यास यशस्वी होतो आणि ती माया स्वतःचे अधिष्ठान दाखवते. पण त्यासाठी आम्ही त्या मायेत लिप्त होता कामा नये. अज्ञानीना वृतम ज्ञानम. अज्ञानाने आवृत्त झालेलं जे ज्ञान आहे ते अज्ञान माया आहे. मला ज्ञान झालं असं वाटणं हे सुद्धा अज्ञानच आहे. मी ज्ञानी आहे असं वाटायला लागलं की ते अज्ञान जास्त गडद असतं. म्हणून आपल्या ज्ञानबुद्धीने आत्म्याचा शोध घेऊ नये. गुरुबुद्धीने आत्म्याचा शोध घ्यावा. ज्ञानबुद्धी नाही उपयोगाची. अज्ञान झालं की चुळबुळ 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 सुरू होते. कल्पना तयार होतात. जसे जसे 8 वाजायला लागतात तसे तसे 1 2 3 4 पटपट रिमूव्ह व्हायला लागतात. पटपट ते स्वतःला बाहेर काढतात
कारण त्यांच्या लक्षात येतं की 8 वाजून राहिले आहेत. झालं, कॉन्सन्ट्रेशन तुटलं ऐकण्यात. अज्ञानेना वृत्तम ज्ञानम. त्या अज्ञानाने ज्ञान झाकलं की अज्ञानाचा पगडा एवढा जबरदस्त असतो की जीवाकडून तसंच करवून घेत. आज आपली एकच कारिका झाली 12 नंबरची. म्हणून तो असंग आहे, तो ज्ञानाने लिप्त होत नाही. असंगो ही न सज्जते असं उपनिषद सांगते. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा माता गीता सांगते. गीता आणि श्रुती माता हे एका आईचे 2 नाव आहेत. असंगोयम पुरुष, ते पण श्रुती सांगते. असंगोयम पुरुष असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. पण हे समजण्यासाठी गुरुकृपा विलसायला पाहिजे. जय मनोमना ते धुतले, ते हरिचरणी स्थिर केले, तया गुरुकृपेने कळे आशयो हा. तया गुरुकृपेने कळे आशयो हा नुसता शब्दाने नाही होत. पंडितेनापि स्वातंत्र्येनं ब्रह्मान्वेषणं न कुर्या. हा आशय समजून घ्यायचा असेल तर गुरुकृपाच लागते. नाथ महाराजांची कृपा आहे आपल्यावर. म्हणून कळे ते ना कळे, ना कळे ते कळे, वळे ते ना वळे, सद्गुरु विण. कळलं वाटतं तरी ते कळलेलं नसतं. कळे ते ना कळे. नाथ महाराजांच्या हरिपाठातल्या अभंग आहे. कळे ते ना कळे, ना कळे ते कळे. कळलं नाही असं वाटतं, ते कळलेलं असतं. वळे ते ना वळे, सद्गुरु विण. कळलं वाटतं ते नसतं कळलेलं. कळलं नाही असं वाटतं, ते कळलं असतं. तर हे कोड आहे सगळं. पुण्याच्या आनंद यात्री लोकांनी हे सुरेंद्र देव करून जाणून घ्यावं. पांढरकवड्याला सांगून झालंय. यवतमाळातला नाथ भागवत अभ्यास वर्ग नाथांच्या ओवीला नक्की जाणून घ्यायची. तया गुरुकृपेने कळे आशयो हा. त्यासाठी स्वतःच्या मनाला स्वच्छ करावं, मलदोष घालवावा लागतो. मलदोष घेतला गेला की तो मन पवित्र होत. पवित्र मनाला उपासनेने स्थिर करावं लागतं. मलदोष कर्मानी जातो. वेदविहित निष्काम. चांचल्य दोष हा वेदविहित निष्काम उपासनेने जातो. आणि मग श्री गुरु कृपेने चित्ताचा चैतन्यात लय होतो. या गोष्टी वाटायला खूप सोप्या वाटतात. वेदविहित निष्काम उपासना आमची तर चालूच आहे. नाही आहे ना वेदविहित निष्काम.
मला तर हे पाहायला मिळतं की लोक उपासनाही आपल्या मनाने करायला लागले. या ठिकाणी गुरूंचे आदेश असायला पाहिजे असं वाटत नाही. आपल्या मनाने इकडलं चांगलं, तिकडलं चांगलं असे वेगवेगळे श्लोक घ्यायचे आणि त्याचं एक उपासनेचं ढोल तयार करायचं. याने मी केलं हा अहंकार बळावतो. म्हणून गुरुबुद्धी पाहिजे. तर या गुरुकृपेने कळे आशय हा 73 नंबरची ओवी आहे. मी माझ्या मनाने नाही सांगत आहे, लक्षात ठेवा. मी जे बोललो ना आता त्याला काकांच्या ओवीचा आधार आहे, माझ्या सद्गुरूंच्या वचनांचा आधार आहे. मनाने बोलणं आणि करणं हा साधकाला अधिकारच नाही. साधक झाल्यानंतर त्याने शिष्य झाला तो. आपल्या मनाने वागण्याचा त्याला अधिकारच नाही राहत. आणि हे ज्याला समजत नाही तो खरा शिष्यच नव्हे. तो शिष्यत्वाचं लेबल लावलेला शिष्य आहे. लेबल लावलेल्या शिष्याचं काही खरं नसतं. दिखाऊपणाने काही होत नाही. असं असंगोही नसज्जते असंग शस्त्रेण दृढेन चित असंगोयम पुरुष. मी जर असंग असेल तर मायेच्या वैविध्यात मी फसत नाही, मी सापडत नाही. याची काळजी मला घ्यायला पाहिजे. मी असंग आहे की नाही, मी विविधतेमध्ये सापडलो की नाही सापडलो. हर एक माल नावाची गाडी असते, पण सगळ्या मालाची किंमत एकच असते. काही घ्या 20 रुपयात, काही घ्या 20 रुपयात. आता सगळ्या विविधता असते, पण त्याची किंमत 20 रुपयाच असते. घेणारा आकाराने फक्त हाळतो आणि त्या प्रकाराच्या मागे लागतो, पण देणारा जो आहे त्याला फक्त 20 रुपयेच हवे असतात, बस. म्हणजे सगळ्या विविधतेच्या मागे एकत्व असतच. एकत्व ज्याला बघता आलं तो बाहेर निघाला, आणि विविधता ज्याला सापडली हाती त्याचा पसारा सुरू झाला. तो किती वेळ धावेल याचा काही भरोसा नाही. ऊर फटेपर्यंत धावेल, ऊर फाटेपर्यंत धावेल. एकाला सांगितलं की तू जेवढं धावशील तेवढी जमीन तुझी. तो इतका धावला की शेवटी पडला आणि रक्तबंबाळ होऊन मरून गेला. रक्ताच्या उलट्या झाल्या. ही माया एवढी विविध आहे की तिच्या मागे धावणारा माणूस ऊर फाटेपर्यंत धावतो, तो शिल्लकच राहत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरण. आणि म्हणून वेदविहित निष्काम कर्माने मलदोष, वेदविहित निष्काम कर्माने चित्ताचा चांचल्य दोष हलवल्यानंतर सद्गुरु कृपेने चित्ताचा चैतन्यात लय होतो. हे सगळं माया का निर्माण केली, त्या पदार्थांच्या कल्पना कशा तयार केल्या, हे आपण उद्या शब्दाचा अर्थ सोमवारी, कारण उद्या भगवद्गीता आहे, गुरुवार आहे उद्या.
तत्पूर्वी आज रात्री 9 वाजता पंचदशी आहे. पंचदशीची लिंक श्रुती स्मृतीवर राहणार आहे. ज्याला आठवण राहील त्याने 9 वाजता पंचदशी ऐकावी. जे विसरले असतील, अरे बाबा त्यांची मर्जी, काही जबरदस्ती नाही कोणाला. अशा आपण 12 कारिका आज इथे पूर्ण केल्या आहेत. 13वी कारिका आपण सोमवारी बघणार आहोत. आपण या सगळ्यांना वंदन करतो आणि आजचा विषय 12 कारिकांचा या ठिकाणी थांबवतो. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मारावार रामकृष्ण. दोघही जण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.